महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महाराष्ट्र टुडे 24 न्यूज़ की टीम जिंतूर सेलू विधानसभा के आमदार जो भारतीय जनता पार्टी की महिला आमदार है और पहली बार परभनी ज़िले में और परभनी में महिला राज्य मंत्री पद यहाँ पर दिया गया है और वो भी अपने दूसरे ही टर्म में मेघना साकोरे बोर्डीकर इनको अपने दूसरे टर्म में राज्य मंत्री बनाया गया है। जो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री और उनके जो मंत्रियों में की जो लिस्ट है 132 आमदार भारतीय जनता पार्टी का चुनकर आए थे और 20 आमदारों को ही यहाँ मंत्री पद दिया जाना था। लेकिन यहाँ पर तारीफ करनी होगी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर की, जिन्होंने उनके काम के जरिए और उनके काम और उनकी पार्टी के तहत जो निष्ठा है उसको ऐसे बरकरार रखा, जिसकी वजह से उनको अपने दूसरे ही टर्म में राज्य मंत्री का पद दिया गया। और उसी खुशी में जिंतूर सेलू विधानसभा की जानिब से जिंतूर में भव्य नागरिक सत्कार रखा गया था, जिसकी खास झलकियाँ MTN न्यूज़ जो कि महाराष्ट्र टुडे 24 न्यूज़ पर आप इसकी खास झलकियाँ देखिए। राज्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल सेलू जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांचा भव्य नागरिक सत्कार बुधवार 25 डिसेंबर रोजी जिंतूर शहरातील बाजार समितीच्या प्रांगणात करण्यात आला। यावेळी शहरभर स्वागत कमानी झळकत होत्या, तर मुख्य मार्गावर मंत्री बोर्डीकर यांच्यावर फुलांची उधळण आणि भव्य पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले। सत्काराला उत्तर देताना मंत्री बोर्डीकर म्हणाले की राज्यमंत्री म्हणून पक्षाने दिलेल्या 5 महत्त्वाच्या खात्यांना योग्य न्याय देत जबाबदारीचे सोने करणार आहे। त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत 2011 पासूनच्या प्रवासात मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि जातीपातीच्या राजकारणाकडे जाऊन सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्याचे सांगितले। यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना 2 टर्मच्या आमदारकीत केलेल्या चमत्कारांची प्रशंसा केली। त्यांनी सांगितले की गेल्या 50 वर्षात ज्यांची अपेक्षा होती ती राज्यमंत्रीपदाची जबाबदारी आता पूर्ण झाली आहे। बोर्डीकर परिवार नेहमीच समाजाच्या शेवटच्या घटकाबरोबर राहिला आहे, असे आश्वासन देत त्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कलीम कुरेशी, जिंतूर, परभणी। 5 वर्ष प्रयत्न केला प्रत्येकाच्या आरोग्याची चांगली काळजी घ्यायची, प्रत्येक माझ्या महिलेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं, प्रत्येक माझ्या शेतकऱ्याला 24 तास पाणी, वीज, शेतरस्ते देण्यासाठी मी प्रयत्न केला। पण आता तर अधिकाराने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येणार आहे। तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी कधीच कमी पडू देणार नाही। पण आणखीन एक गोष्ट इथं सांगते, गोविंद भाऊ, खूप लोकांना माझा स्वभाव आवडत नाही, लय जास्त शिस्त सांगते म्हणतात दीदी, असं नसते, असं करून घ्यायचं असते, असं असते ना। काही लोकांना वाटतं तसं, पुरुषोत्तम काही नाही, 4 शिव्या द्यायच्या करून घ्यायचं, काय जमत नाही दीदीला, असं वाटतंय तुम्हाला काही लोकांना। आता तो मंत्री झाली, आता काही काम झाले पाहिजे आमचे, पण मी त्या पक्षाची कार्यकर्ती आहे जो पक्ष एका विचारधारेवर चालतो, जो पक्ष शिस्तीमध्ये चालतो। त्यामुळे आपल्या प्रत्येकाची कामं होतील, तुम्ही बिलकुल मनामध्ये शंका आणू नका। पण चुकीचे कामं जास्त आग्रह निधी मंत्री झाली म्हणून करू नका, एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। कारण आज केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार किंवा राज्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार ज्या विचाराने काम करणार आहे त्या विचारामध्ये मलाही काम करायचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कधीच कुठे कमी पडणार नाही। आज माझे लेकर आले। भारतीय जनता पक्षाचे देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब, देशाचे गृहमंत्री आदरणीय शहा साहेब, राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब यांनी सगळ्यांनी तो विश्वास मेघनावर दाखवला, त्याला जी संधी दिली
त्याबद्दल पक्षाच्या नेत्याचे अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो आणि तो जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि ज्या विश्वासाने केले भारतीय जनता पक्षाच्या नावलौकिकमध्ये कुठेही माझी मुलगी कमी पडणार नाही एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.